घराला कुलूप लावून आईकडे गेली आणि चोरट्याने चोरले 43 तोळे सोने। दोघा आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश। कोल्हापूरमध्ये घरात कोणीही नसल्याची संधी साधून तरुणांनी डल्ला मारला। या प्रकरणी इचलकरंजी परिसरातील शहापूर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। या दोघांकडून तब्बल 53,73,000 रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त केला आहे। अनेक घरफोडीमध्ये सहभागी असलेल्या या चोरट्यांकडून 43 तोळे 700 मिली वजनाचे दागिने हस्तगत झाले आहेत। कोल्हापूरमधील तारदाळ परिसरातील एका घरफोडी प्रकरणानंतर शहापूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। फिर्यादी महिला घराला कुलूप लावून आईकडे गेली असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप फोडून 5,76,000 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते। या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या सूचनेनुसार आणि उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। तपासादरम्यान पथकाला गोपनीय माहिती मिळाली की 2 इसम चोरी केलेले सोने विक्रीसाठी यड्राव भागात येणार आहेत। त्यानुसार सापळा रचून प्रल्हाद विठ्ठल कवठेकर आणि उदय श्रीकांत माने या दोघांना ताब्यात घेण्यात आले। अंगझडतीत सोन्याचे दागिने मिळताच आरोपींनी तारदाळमधील घरफोडीसह शहापूर, हातकणंगले, कुरुंदवाड आणि सांगली ग्रामीण हद्दीत घरफोडी गुन्ह्यांची कबुली दिली। पोलिसांनी दोघांकडून एकूण 43 तोळे 700 मिली सोनं, चोरीसाठी वापरलेली मोटरसायकल आणि मोबाईल फोन असा ऐवज जप्त केला। मुद्देमालाची एकूण किंमत 53,74,000 इतकी आहे। या प्रकरणाचा पुढील तपास शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर करत आहेत।